चला तर मग आता चालू करतोय बाबांची प्रसिद्ध झालेली 15वी कथा. कथेचं नाव आहे चुटपूट, जी प्रसिद्ध झाली होती हंसच्या डिसेंबर 1966 या अंकामध्ये. ऑफिसमधून घरी आल्यावर मला नेहमी वेळ सापडेलच असं नाही. पण तरीसुद्धा काही काम नसतं तेव्हा मी अस्वस्थ होतो. काहीतरी उद्योग करावासा वाटतो, काहीतरी वाचावंसं वाटतं आणि उगाच रस्त्यावरनं रिकामपणानं हिंडणं तर मला कोणी शिकवलं नाही. कालिंदी कधी-कधी फिरायला चला म्हणून माझ्या मागे टुमणं लावते. आदर्श जोडपं म्हणून शेजारच्या मालती माधवरावांचं उदाहरण देते. पण मी तिला सरळ धुडकावून लावतो. कारण तिला नुसतं रस्त्यावरनं हिंडणं जमत नाही. मध्येच तिचे पाय दुखायला लागतात, तहान लागते. मग शेवटी तिच्या आग्रहाप्रमाणे मला अगदी पहिल्या प्रतीच्या हॉटेलात पाकीट रिकामं करावं लागतं. साहजिकच असं भटकणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. फिरायला चला, असा आग्रह आला की मी तिला अमृतांजन आणायला लावतो आणि डोकेदुखीच्या नावाखाली तिची एक चैन बरखास्त करतो. असाच एकदा मी डोकेदुखी घेऊन बसलेलो असताना दारावरची बेल खणखणली. कालिंदीनं दार उघडलं. लगेच ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "अहो, कोणतरी आलंय वाटतं तुमच्याकडं." आणि आवाज जरा खाली आणत म्हणाली, "चहा करायला सांगू नका, साखर संपलीये." मी उठलो आणि दाराशी गेलो. दारात एक चौकटीचा मॅनिला घातलेला, दाढी वाढलेला, किडकिडीत शरीरयष्टीचा माणूस उभा होता. त्याने मला नमस्कार केला. मीही प्रतिनमस्कार केला. तो तर मला संपूर्णपणे अनोळखी होता आणि त्याची नि माझी काही निमित्ताने ओळख व्हावी, हेही मला आवडणार नव्हतं. "या, आत या," असं म्हणून मी खुर्ची घेऊन बसलो. "बोला, काय काम आहे आपलं माझ्याकडं?" मी विचारलं. "माझी घरपोच लायब्ररी आहे मासिकांची. पुण्या-मुंबईची उत्तमोत्तम मासिकं मी तुम्हाला आणून देत जाईन. आपल्याला कादंबऱ्या हव्या असल्या तर कादंबऱ्याही देईन. शिवाय अमेरिकन मॅगझिन्स आहेत, लाईफ, टाईम, तसेच लहान मुलांची पुस्तकं, धार्मिक वाङ्मय." पाठ केल्यागत त्याने धडाधड म्हणून दाखवले. स्वयंपाकघरात खेळणारी रोहिणी चेंडूच्या मागं धावत धावत माझ्या खोलीत आली. "बेबी, चित्रांची पुस्तकं हवीत तुला?" त्या अनोळखी तरुणानं हसत हसत रोहिणीला विचारलं. रोहिणी त्याच्याकडे बघून हसू लागली. मी जरासा बेचैन झालो. कालिंदीला म्हणालो, "काय ग, लावायची लायब्ररी? मला तर वेळ सुद्धा नसतो वाचायला." "काय काय तुमची वर्गणी डिपॉझिट असेल ते सांगा, नाहीतरी माझा दुपारचा वेळ जातच नाही." माझ्याकडे दुर्लक्ष करून कालिंदी त्याला म्हणाली. त्यानं विदभर हास्य केलं. "काही विशेष नाही, ₹3 डिपॉझिट आणि ₹1 वर्गणी." तो कालिंदीकडं पाहत हसत म्हणाला, "का हो, घरपोच वाचनालय म्हणता, मग डिपॉझिट कशाला हवं? एवढा काही विश्वास नाही आमच्यावर? आणि तुमचं ते मासिक ₹1 आणि त्याला ₹3 डिपॉझिट होय?" तो कसाचाच हसला. म्हणाला, "थोडंफार भांडवल घातले मी, पण परवडत नाही. मोठ्या कादंबऱ्याही मी याच वर्गणीमध्ये देणार आहे तुम्हाला." एवढ्यात कालिंदी लगबगीने स्वयंपाकघरात गेली. काही क्षणातच बाहेर आली आणि तिने पर्समधून पैसे काढून त्याला देऊन सुद्धा टाकले. नंतर तो रोज उठून कुठली कुठली मासिकं आणून देऊ लागला. घरी थोडा वेळ थांबू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. एकदा त्याने मासिक दिलं आणि तो आठवड्याभरानं उगवला. मला त्याचा जरा रागच आला. मी त्याला रागाने म्हणालो, "हे पहा देशमुख, तुम्ही जर असे आठवड्याने येणार असाल, तर मी लायब्ररी कशाला लावली असती? एका महिन्यात फक्त 4 मासिकांसाठी वर्गणी भरण्यापेक्षा लायब्ररी न लावणं चांगलं." तुमचं ते गेल्या आठवड्यात दिलेलं मासिक अर्ध्या तासात वाचलं मी. नंतर ते 3 दिवस पुरलं हिला. नंतर 4-5 दिवस इकडच्या तिकडच्या खोलीत फिरता येते. माफ करा साहेब. माझी इंटर्नची परीक्षा जवळ आली आहे. ऑक्टोबरमध्ये आहे. त्यामुळे अभ्यास करतोय सध्या. आज मी 3 मासिकं देऊन जातो. एक्सक्यूज मी. परत असं नाही व्हायचं. तो कळवळून म्हणाला. माझाही पारा जरा उतरला. मॅट्रिक आहात तुम्ही? मग ही लायब्ररी कशाला चालवताय? काय अर्थ आहे या लायब्ररीत? मी विचारलं. नुसत्या मॅट्रिक माणसाला कोण नोकरी देतोय साहेब? आज घरचा खर्च सुद्धा द्यायला जमत नाही. त्यामुळे हे काम करतो. 4 पैसे मिळतात, शिवाय नवीन ओळखी होतात. मला त्याच्याबद्दल जरा आपुलकी वाटू लागली. मी त्याच्या घरची चौकशी केली. नारायण पेठेत त्याचा वाडा होता. 3, 5 आणि 10 अशा भाड्यात त्याला कर भरणंही मुश्किल होतं. त्या जुन्या भाडेकरूंना नोटीस द्या तुम्ही आणि भरपूर ॲडव्हान्सवर नवीन भाडेकरी ठेवून घ्या. जागा स्वतःला वापरायला हवी आहे असं सिद्ध केलं तर ताब्यात मिळते अलीकडं. कबूल आहे, पण एवढा व्याप करायला वेळ कुणाला आहे? मी काहीही करून बी.ए. होणार प्रथम, मग बघायचं. नाहीतर आजकाल पुण्यात जागेचा प्रश्न निर्माण झालाच आहे. बरं का देशमुख, तुमच्या ओळखीत 3 रूमचा एखादा ब्लॉक असेल तर सांगा मला. या 2 खोल्यांना अगदी विटलोय मी. मी विषय निघाला म्हणून सांगितलं त्याला. बरं झालं सांगितलंत ते. माझ्या मावशीच्या बंगल्यातल्या 3 खोल्या रिकाम्या होत्यात. देशपांडे म्हणून आहेत. जबलपूरला बदली झाली आहे त्यांची. तो उत्साहानं म्हणाला. बंगल्यातली जागा? पण भाडं फार असेल नाही?
कुठलं आलंय फार भाडं? आमच्या मावशीचं भाड्यावरच का चालतंय? मुंबईतल्या फॅक्टरीचे मॅनेजर आहेत तिचे यजमान. मी चौकशी केली आहे. ₹60 भाडं आहे फक्त. 3 खोल्या आहेत, 10x12च्या, शिवाय सॅनिटरी ब्लॉक. इंडिपेंडंट. कोणाशी संबंध नको. बरं मग ॲडव्हान्स पाकडीचं काय? ॲडव्हान्स? ॲडव्हान्सनं का माणसाची किंमत होणार आहे? पण एक मात्र अट आहे. माणसं मात्र चांगली हवीत. भांडण तंटे नकोत. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला. इतका वेळ गप्प बसलेली कालिंदी पुढे झाली आणि म्हणाली, स्वयंपाकघर कसं आहे? मोठं आहे ना? गॅसच्या शेगड्या आहेत आमच्या. ही रोहिणी खाली स्वयंपाक करू देईन ना? मोठा मोठा आहे ना? शिवाय शेजारीच वॉश बेसिन आहे. जागा पाहिलीत तर एकदम खुश व्हाल. कुठं आहे ही जागा? मी उत्साहाने म्हणालो. विजयनगर कॉलनीत, एस-पीच्या मागं. मग केव्हा बघायची जागा? मी त्याच्याकडे पाहत विचारलं. त्यानं एक दुबळं हास्य केलं. गुरुवारी बरोबरच जाऊ आपण. संध्याकाळी 7ला येतो. मासिक बदलायचंच आहे. नक्की येणार ना? वाट पाहतो तुमची. तो हो म्हणून लगबगीने निघून गेला. ₹60त विजयनगर कॉलनीत जागा, शिवाय बंगल्यातली. मी तर पार हुरळलो. जागा घेतल्यावर काय काय खरेदी करायची त्याची यादी मला कालिंदीने वाचून दाखवू लागली. गुरुवारी मी ऑफिसातून लवकर घरी आलो. मासिक वाचत त्याची वाट पाहू लागलो. जागा पाहायची आणि लगेच ठरवून टाकायचं. खिशात ₹60 येऊन ठेवले. 7:30-8 झाले तरी गृहस्थाचा पत्ता नाही. मी स्वतःवरच चिडलो. कुठली जागा आणि कुठलं काय? ₹60त 3 खोल्या. ॲडव्हान्स नाही. छे, बोगस आहे सगळं. मी पुटपुटू लागलो. कालिंदी त्याच्या विषयी निर्वाळा देत म्हणाली, अहो त्यापैकी दिसत नाही तो माणूस. सज्जन दिसतो. काहीतरी अडचण असेल म्हणून आला नसेल. नंतर 2 दिवस मी जागेविषयी पार विसरून गेलो. देशमुख एकदम शनिवारी बोला. बराच वेळ बसला, परंतु जागेविषयी काही बोलेना. शेवटी मीच त्याला विचारलं, का हो गुरुवारी जागा पाहायला जायचं होतं ना? एक्सक्यूज हं. त्या दिवशी माझ्या धाकट्या पुतणीला फिट आली होती. संध्याकाळी खूपच धावपळ झाली माझी. मग काय परत केव्हा जायचं? उद्या सकाळी नक्की. हा, वाट पाहतो तुमची. आणि रविवारही तसाच गेला. मध्ये एकदा देशमुख आला आणि म्हणाला, अहो ते देशपांडे परवाच जागेला कुलूप लावून गेले. अजून 8 दिवस जागा ताब्यात आहे त्यांच्या. पण जागा तुमच्यासाठी राखीव ठेवली आहे. अगदी डेफिनेट. आणि आठवण झाली म्हणून सांगतो, पुढच्या महिन्यात दिवाळी अंकाची वर्गणी आत्ताच गोळा करत आहे. तुम्ही आता फक्त ₹3 द्या, मग कितीही दिवस दिवाळी अंक वाचा. लागतील तितके आणून देईल. तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला. कालिंदीने एकदम पर्समधून ₹3 काढून त्याच्या हातात ठेवले. पैसे घेऊन तो गेला आणि मग कितीतरी दिवस आलाच नाही. संध्याकाळी ऑफिसमधून येता येता मी त्याच्या घरी गेलो. गॅलरीत उभा राहिलो. देशमुखच्या घरात भांडणं चालली होती. एक म्हातारी बाई रडत होती आणि एक तरुण स्त्री खाली मान घालून निमूटपणे पोळ्या लाटत होती. दारात पांढऱ्या केसांचा एक माणूस शिरा ताणून बोलत होता. देशमुख मान खाली घालून निमूटपणे ऐकून घेत होता. मला वाटलं अशा वेळी आपण त्याला बोलवून घेणं बरोबर नाही. मी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागलो आणि तेवढ्यात मला पाहून देशमुख बाहेर आला. माफ करा, आमचं जरा खाजगी चाललंय. परत भेटेन. मला उशाळल्यासारखं वाटलं. मी घाईनं म्हणालो, इट्स ऑल राईट. बऱ्याच दिवसात आला नाहीत म्हणून आलो होतो. रविवारी या. माझं बोलणं कानावर न घेताच तो घराकडे वळला आणि मी बाहेर पडलो. घरी आल्यावर मी कालिंदीला म्हणालो, कसला हा मासिकवाला? फुकट पैसे घालवलेच घरी गेलो होतो त्याच्या. भांडणं चालली होती. म्हणतो कसा, आमचं जरा खाजगी चाललंय. म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना ओरडत ठेवायचं. जागेची खोटी आमिष दाखवायची. तुम्हाला उगाच आरडाओरडा करायची सवय आहे. जातोय कुठं तो मासिकवाला? येईल आज ना उद्या. शिवाय त्याचं घरही ठाऊक आहे तुम्हाला. क्षुल्लक गोष्टीवरून फारच बोलता बाई तुम्ही. क्षुल्लक गोष्ट? ₹6 दिलेस त्याला. काय वाट्टेल ते येईल त्या पैशात. बरं बाई, चुकलं माझं. माझ्याकरताच जशी काही लायब्ररी लावली होती. उद्या 5 तारीख. रोहिणीचा वाढदिवस आहे उद्या. लक्षात आहे ना तुमच्या? लोकांना किती कौतुक असतं लेकीचं. चांगलं गळ्यातलं नाही तर कानातला नसतं आलं तिच्या, त्या ₹6त. आता राहू द्या म्हणते ना मी. राहिलं. तुझ्यापुढं प्रत्येक गोष्टीत माघार आहे माझी. काहीतरी उद्योग करून ठेवतेस ना आणि पुढचं मला निस्तरायला लागतं. लग्नाच्या वेळी काय कल्पना होती? हुंडा घेतलात ना मोजून तो? वसुलाच्या लग्नात पाहूच आपण आता. काय देतात ते ज्येष्ठ जावयाला. तुम्हाला सासूरवाडीकडून किती मिळालं तरी थोडंच आहे. बाकी एवढं मात्र खरं, की तुझ्या वडिलांनी तुझ्यासारखी फटाकडी मला दिली, हेच खूप झालं. मी हसत म्हणालो. इश्श! इश्श काय? मी काय खोटं बोलतोय? बस करा. पुढे झालं बायकोचं कौतुक. चहा घ्या मुकाट्यानं तो, कालिंदी लाजत म्हणाली. बस, संसार सुखात मी अखंड बुडालो होतो. दिवाळी आली आणि गेली. पाडव्याला एक सुंदर साडी मिळाल्यानं कालिंदी माझ्यावर भरलीच खुश झाली. दिवाळीत मी खूप हिंडलो. चैन केली. जणू जणू कालिंदीचं आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. युगानुयुग
आम्ही एकमेकांची वाट पाहत आणि दिवाळीच्या मंगल समयी भेटलो होतो. भोवतालच्या साऱ्या जगाला मी विसरलो होतो. माझ्या मित्रांचीही आठवण नव्हती मला. त्यातून देशमुखची आठवण यायची काहीच जरूर नव्हती. आणि एके दिवशी अचानक तो मला भेटला. इराणाच्या हॉटेलात चहा घेताना. त्याने मला पाहताच तोंड फिरवलं आणि तो पेपर वाचू लागला. मी मनाशी म्हणलं, आता याला बोलायला काही हरकत नाही. मी जागेवरून उठलो आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसलो. काय मिस्टर देशमुख, परीक्षा झाली नाही वाटतं तुमची? डिपॉझिट आणि दिवाळी अंकाची वर्गणी घेऊन पसार झालात? हीच तुमची घरपोच लायब्ररी आहे का? जागा देतो, जागा देतो म्हणून आम्हाला थापा मारल्यात, टोलवाटोलवी केलीत. निदान मासिकं तरी वेळच्या वेळी बदलायची. तेही नाही. काय अर्थ याचा? ही सुशिक्षित लफंगेगिरी आहे. मी त्याला संधी न देता ताड बोललो. मला संताप सहन होत नव्हता. त्याचे डोळे मेलेल्या बकरीच्या डोळ्यासारखे दिसत होते. त्याने दाढी खाजवली. तोंडावरती किळसवाणं दुबळं हसू आणून तो थंडपणे म्हणाला, "माफ करा साहेब, लायब्ररी मी नाही बंद केली, आपोआपच बंद झाली होती." तो थांबला. माझ्या नजरेला नजर देत क्षणभर थांबला. त्याचे डोळे पाण्याने भरले. त्याचा कंठ दाटून आला. मोटार अपघातात भाऊ वारला माझा. त्याने मान फिरवली. त्याचा छिन्न-विछिन्न प्रेत पाहून माझी आई कायमची बेशुद्ध झाली. पाहता पाहता घरातली 2 करती माणसं नाहीशी झाली. मासिकावर कसं चालायचं माझं? तुमच्या ऑफिसमध्ये ट्राय करा ना माझ्यासाठी. त्याची ती म्हातारी आई, मी शिरा ताणून बोलणारा पांढऱ्या केसांचा त्याचा भाऊ माझ्यासमोर उभे राहिले. मला कसंसं झालं. आय एम टेरिबली सॉरी देशमुख. असं म्हणत मी लगबगीनं उठलो. मला त्याच्या मेलेल्या डोळ्याकडे पाहावे ना. त्याचे ते डोळे, त्याच्या भावाचं प्रेत, रडणारी म्हातारी, माणसानं काय काय म्हणून सहन करायचं. एका क्षणात घरातली 2 माणसं नाहीशी. मी रस्त्यावरून चालू लागलो. खाली मान घालून, अपराध्यासारखा. त्याचा केविलवाणा चेहरा मला आठवला आणि छुटपूट लागून राहिली. इतक्या मोठ्या आघातानंतरही हा माणूस टिकून राहिला आहे. कशाला इतकं तोडून बोललो मी त्याला?